नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आपण वणीगडावर जायला निघालो होतो। तुम्हाला दिवाळीचं दर्शन पण करून देतो, त्याआधी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर झालं असं मित्रांनो, निखिल सदीर आणि त्याचं पूर्ण अचानक मित्रमंडळ निघालं होतं वणीला आईच्या दर्शनासाठी। आपण तिकडे जायसाठी पूर्ण तयारी केली, ती बात वगैरे सगळं घेतलं होतं। मग शिंद्यामध्ये आलो, तिथं पाणी घ्यायसाठी थांबलो होतो। शिंद्यामध्ये आलो मित्रांनो, सर्वज्ञ ॲक्वा म्हणून तिथे एक दुकान आहे, तिथं पाणी वगैरे भरलं। मागच्या वर्षी पण त्यांनी आपल्याला पाणी जार दिले होते, ते काही पैसे वगैरे घेत नाही आपल्याकडनं, मग आपल्या गावातल्या मंडळाला मदत करता। पाणी वगैरे भरलं, पण निघालं तिथून गाडीत येऊन बसलो। मग आपल्या मंडळाची अर्धी गँग मोटरसायकल ओपन होती मित्रांनो। 2-3 तास गाडीत प्रवास करून आलो मित्रांनो। मग वणीगडाचा घाट पाहिला ना मित्रांनो, किती मोठा आहे, थांबा पूर्ण दाखवतो। हे बघा, पूर्ण घाटाने नुसत्या गाड्यांच्या लाईटी चमकत्या, फुल गर्दी होती। घाटाच्या खाली पाहिलं मित्रांनो, लाल परीसाठी पूर्ण पार्किंग एरिया बनवून ठेवला होता, पूर्ण नुसत्या लाईटीच चकमक करीत होत्या नुसत्या। तिथून मग आलो दिवाळीच्या पायथ्यापाशी, तळ्यापाशी तिथं। मग तळ्यात आरक्याने ज्योत वगैरे धुवून घेतली, मग सगळ्यांनी हातपाय धुवून घेतले। गडावरचा नियम आहे मित्रांनो तसा, हातपाय धुतल्याशिवाय ना दर्शनाला जाता येत नाही। तळ्यातून वरती आलं का मित्रांनो, मस्त हलगीवाले राहते, मग ज्योत नाचवीत न्यायला लागते वरती। मग पोरं फुल नाचत होते, हलगीचा पूर्ण एन्जॉय घेतला मित्रांनो पोरांनी। परवाकडे तिकडे नाचत होते एवढ्या गर्दीत सुद्धा। तिथून मग दर्शनाला गेलो होतो। गडावर आईच्या दर्शनासाठी गर्दी बघा किती होती मित्रांनो। एवढ्या गर्दीत मग कसं तरी दर्शन केलं मित्रांनो। हे बघा आईची मूर्त। 2-3 तास दर्शनालाच गेले, पूर्ण घामाने ओलवून गेलतो। मग ज्योत वगैरे पेटून आणली मित्रांनो। दर्शन वगैरे खाली घेऊन आलतो मित्रांनो। आपला मित्र भेटला होता तिथं, तो त्याच्या मंडळाच्या पोरांसोबत आलता, मग त्याला भेटलो। तिथून मग निघालो ज्योत घेऊन खाली रडतोंडी घाटाने खाली। बाकीचे पोरं गेले गाडीत बसायला। मग त्या घाटाने खाली उतरताना मस्त गणपती बाप्पाचं मंदिर पण लागते मित्रांनो खाली तिथं, पण मग तो घाट एकदम अवघड आहे उतरायला। या घाटाने फक्त 2-4 जण आणले होते मित्रांनो, बाकी सगळे गाडीत जाऊन बसले होते। चाललो होतो ज्योत घेऊन मग हळूहळू सगळे। नंतर मग आलो मित्रांनो आपण तिथं रस्त्यावर, बाकी सगळे घाटातच अटकून गेले ते ट्रॉफिकमध्ये। आपले फक्त 12 जण होते, फुल कॉम्पिटिशन चालू होतं पोरांचं ज्योत पाळवायचं। कॉम्पिटिशन करत करत आलो नाशिकपर्यंत, बाकीच्या पोरांना ज्योत दिली। मग आम्ही थांबलो होतो दिवाळीची मूर्त घ्यायला। हे बघा मित्रांनो, अशी मूर्त आहे आपल्या मंडळाची। मग मूर्त वगैरे घेतली, मग निघालो परत गाडीक। हे बघा मित्रांनो, मस्त गाडीत जाऊन बसले होते, यांची मस्त मजा झाली। पूर्ण रात्र मस्त ट्रॅफिकमध्येच होती, त्यांनी काही पळालेच नाही ज्योत घेऊन। तिथून आलो मग घरी, डेकोरेशन बाकी होतं थोडं करायचं। मग डेकोरेशन साहित्य काढलं, बसलो होतो डेकोरेशन करीत। हे बघा मित्रांनो, असं डेकोरेशन आहे आपलं यावर्षी देवी आईचं। डेकोरेशन करून घरी आलो, तेवढ्यात पाहतो मावशीन ते आलते घरी। मग त्यांना भेटलो, त्यांना लगेच जायचं होतं, मग ते गेले गाडीत बसून निघून। मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच। तोपर्यंत मिस्टर निकला फॉलो करा आणि चला।